भट्टीसारखे खारे शेंगदाणे घरी बनवायचं म्हटलं तर याला वेळ खूप लागेल अशी चिंता आपल्याला पडते. मग अशा वेळी काही ट्रिक्स वापरून कुकरच्या एका शिट्टीत तसेच ढीगभर मीठ न वापरता कुरकुरीत खमंग शेंगदाणे खूप कमी वेळेत तयार करूयात. तर चला मग ही रेसिपी बघण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर अगदी खमंग कुरकुरीत असे शेंगदाणे आपण इथं बनवत आहोत आणि यासाठी शेंगदाणे कुठले वापरायचे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुठलेही शेंगदाणे घेतले तरी चालेल. इथे माझ्याकडे छान मोठ्याशा आकाराचे लाल असे शेंगदाणे आहेत. पांढरट वेगवेगळ्या प्रकारचे शेंगदाणे असतात. कुठलेही शेंगदाणे घेऊन तुम्ही अशा प्रकारे खारे शेंगदाणे बनवले तर ते छानच लागणार. तर त्यासाठी काय करायचं, इथे मी अंदाजे एक भांडं भरून शेंगदाणे घेतलेत. वजनी जर बघितलं तर जवळपास 300 ग्रॅम एवढे शेंगदाणे आहेत. आता आपण हे कुकरमध्ये घालून घेत आहोत. त्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 ग्लास किंवा एखादा तांबा भरून आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं. पाण्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त असं घालायचं. यामध्ये आता आपल्याला जवळपास इथे 1 चमचा मीठ घालायचं. जर तुम्ही 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोचा शेंगदाणा घालत असाल तर त्यासाठी जवळपास 1.5 चमचा इथे मीठ घाला. शेंगदाण्यामधलं मिठाचं प्रमाण हे तुम्हाला थोडंसं कमी हवं असेल तर त्यानुसार तुम्ही थोडंसं मीठ कमी घातलं तरीही चालतं. आता आपल्याला हे मीठ या शेंगदाण्यामध्ये छान असं एकत्रित करून घ्यायचं आणि झाकण बंद करून आपल्याला फुल गॅसवरती फक्त एक शिट्टी इथे काढायची आहे. गॅस फुल ठेवून कुकरची एक शिट्टी काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये असलेलं जे प्रेशर आहे ते पूर्णपणे काढून टाकलं आणि आता आपण ते झाकण ओपन करून बघत आहोत. तर बघा, मी अगदी तुम्हाला चवळून दाखवते. शेंगदाणे छान असे शिजले गेलेले आहेत. अगदी कमी वेळेत ही प्रोसेस तयार होते. कुकरमध्ये अगदी झटपट काही मिनिटांमध्ये हे शेंगदाणे शिजले जातात आणि फक्त याला एक शिट्टीची गरज असते. त्याला खूप जास्त वेळ शिजवण्याची अजिबात गरज नाही. तर बघा, अगदी टम्म असे आपले शेंगदाणे तर फुलले गेलेले आहेत. आता हे शेंगदाण्यामध्ये असलेलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचे आणि एका मध्ये आपण इथे शेंगदाणे काढून घेऊयात. त्यानंतर इथं अशा प्रकारे एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावरती आता आपण जे गाळणीमध्ये शेंगदाणे घेतलेले होते ते शेंगदाणे अशा प्रकारे छान पसरवून घ्यायचे. अगदी मोकळे मोकळे याला छान असं पसरवून घ्यायचं. त्यानंतर फॅन खाली आपण कमीत कमी 1 तास तरी हे शेंगदाणे छान असे सुकवून घेत आहोत. आता जर तुम्ही शेंगदाणे बघितले तर अगदी ओलसर असे दिसत आहे, पण 1 घंट्यानंतर किंवा जवळपास 1 ते 2 तासानंतर जर तुम्ही शेंगदाणे बघितले तर पूर्णपणे याची वरची साल आहे ती कोरडी होते आणि याचा रंग सुद्धा बदलतो. तर इथे मी शेंगदाणे जवळपास 1 ते 1.5 तास फॅन खाली छान असे सुकवून घेतलेत आणि बघा, याच्यावरचा जो कलर आहे तो पूर्ण असा सुकला गेलेला आहे. याची जी साल दिसते ती पहिले ओलसर दिसत होती, आता छान कोरडी अशी झाली आहे. आणि जेवढे व्यवस्थित हे शेंगदाणे सुकल्या जातात तेवढे व्यवस्थित ते छान असे भाजले सुद्धा जातात. त्यामुळे कमीत कमी 1 तास तरी हे शेंगदाणे छान असे सुकू द्यायचे. यानंतर कापडावरचे शेंगदाणे आपण आता भाजून घेत आहोत आणि भाजण्यासाठी आता इथे पसरत बुडाची एखादी कढई घ्यायची आणि त्यामध्ये अजिबात ढीगभर मीठ घालायची गरज पडत नाही. इथे माझ्याकडे हे वापरलेलं मीठ आहे आणि तेच मीठ इथे मी वापरत आहे. तर बघा, अगदी 2 चमचे मी एवढंच मीठ इथे घेतले आणि ते अशा प्रकारे या कढईमध्ये छान असं स्प्रेड करून घेतलं, जेणेकरून हे छान तापलं जाईल. आता बघा, मीठ असं तापलं गेलं ना की त्यावरती पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे. अशा प्रकारे यावरती पाणी शिंपडून घ्यायचं. सर्व बाजूने मीठ पूर्णपणे ह्या कढईला चिकटलं जाईल अशा पद्धतीने यावरती पाणी घालायचं. बरं, पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं ना तर सुकलं जातं आणि त्याचबरोबर हे मीठ जर एका ठिकाणी जर गोळा झालं ना तर चमच्याने हे मीठ परत एकदा ह्या कढईला अशा प्रकारे पसरून घ्यायचं, म्हणजे ते कढईमध्ये परत एकदा चिटकून बसेल. गॅस अगदी चालू असल्यामुळे हे मीठ सुकायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि हे मीठ खूप जास्त वेळ सुकू देऊ नका, नाहीतर हे परत या भांड्याला सोडेल. तर त्यामुळे पटकन आता यावरती आपण हे शेंगदाणे अशा प्रकारे घालून घेऊयात. इथून पुढे गॅस अगदी मध्यम असा ठेवायचा, खूप जास्त कमी नाही किंवा खूप जास्त फुल नाही. मध्यम गॅसवरती आता आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे भाजत असताना सुरुवातीला 2 ते 3 मिनिटांनंतर शेंगदाण्यामधलं पाणी हे बाहेर यायला लागतात आणि त्यामुळे शेंगदाणे परत एकदा ओलसर असे दिसायला लागतात. तर गॅस अगदी मध्यमच ठेवा. मध्यम गॅसवरती अगदी खमंग होईपर्यंत आपण हे शेंगदाणे मस्त असं भाजून घेऊयात. तुम्ही जर गॅस अगदी अगदी फुल ठेवला तर सुरुवातीला पटापट ते भाजल्यासारखं दिसेल, पण आतून ते शेंगदाणे अगदी ओलसर असेच राहतील. बाहेरूनच ते छान असे भाजल्यासारखे होतात, पण आतून अगदी ओलसरच राहतील. त्यानंतर ते टिकणार नाही किंवा अगदी खमंग असं खुसखुशीत होणार नाही. तर त्यासाठी आपण गॅस अगदी मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती अगदी 10 मिनिटांमध्ये हे शेंगदाणे छान असे भाजले जातात. बघा, जवळपास आता इथे 7 ते 8 मिनिट झालेली आहेत आणि शेंगदाण्याचा रंग थोडा बदलायला लागलेला आहे, म्हणजे आता हे भाजत आलेली आहेत. तर इथे अजून आपण हे शेंगदाणे मस्त असे भाजून घेऊयात. बघा, आपण यामध्ये जे मीठ घातलेलं होतं ते खालच्या खाली चिटकून राहिलं आणि यामध्ये खूप जास्त मीठ सुद्धा झालेलं नाही. अगदी वरच्यावर आपण भट्टीसारखे शेंगदाणे मस्त असे भाजून घेत आहोत.
तर बघा जवळपास 10 ते 12 मिनिटामध्ये मी शेंगदाणे मस्त खमंग असे भाजून घेतलेत आणि अगदी कुरकुरीत असे भाजले जातात. तर इथे गॅस बंद केलेला असला तरी पण मी सुरुवातीला 1-2 मिनिट हे असेच हलवून घेत आहे, जेणेकरून हे खाली कुठेही डागायला नको. त्यानंतर आपण हे असेच थंड करण्यासाठी यामध्ये सोडत आहोत. जवळ हे शेंगदाणे थंड झालेत आणि थंड झाल्यानंतर बघा मी अशा प्रकारे या प्लेटमध्ये काढून दाखवते आहे. अगदी खळखळ असा आवाज या शेंगदाण्याचा येतोय. अगदी कुरकुरीत असे शेंगदाणे आपले तयार झालेत. आता यामध्ये थोडंफार मीठ यामध्ये मिसळलं गेलंय, पण पूर्णपणे मीठ यामध्ये निघालेलं नाही. तुम्ही जर कढई बघितली तर त्या कढईला अजूनही मीठ चिटकलेलं आहे. आता ह्या शेंगदाण्यामध्ये एक्स्ट्रा जे मीठ गेलेलं आहे ते मीठ गाळून घेण्यासाठी अशा प्रकारे गहू किंवा तांदूळ चाळण्याची जी गाळणी असते त्या गाळणीने इथं गाळून घ्यायचं, म्हणजे या शेंगदाण्यामधलं जे मीठ आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि आपले हे शेंगदाणे मस्त असे तयार होतात. तर बघा मग अगदी कमी वेळेमध्ये अजिबात खूप जास्त भांड्याचा प्रसार होण्यासारखं सुद्धा आपण भट्टीसारखे शेंगदाणे तेही घरच्या घरीच तयार करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे शेंगदाणे घरामध्ये तयार करून ठेवा. मुलांना खाण्यासाठी शेंगदाणे अगदी पौष्टिक असे असतात आणि अशा प्रकारे जर तुम्ही शेंगदाणे त्यांना बनवून दिले तर ते सुद्धा आवडीने खातील. एरवी आपण टाईमपास म्हणून काही ना काही खात असतो, तर अशा वेळी शेंगदाण्याचा जर वापर केला किंवा शेंगदाणे आपण अशा प्रकारे करून खाल्ले तर ते अजूनच छान पडेल. तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. मग आता घरामध्ये उपवास असो किंवा सहज म्हणून एकदा तरी तुम्ही हे भट्टीसारखे शेंगदाणे ट्राय करायलाच पाहिजे. मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? नक्कीच आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन अशाच मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.